सध्या आपण तुकाई नगर परिसरामध्ये आहोत आणि त्याचं कारण म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली माझ्या मागे बघू शकताय, चेंबर फुटलेलं आहे आणि हे आज नाही फुटलेलं आहे, खूप दिवस झाले हे फुटलेलं आहे. महानगरपालिकेची गाडी येते, चेंबर नीट करते, पाऊस पडल्यानंतर चेंबर पुन्हा व्हायला लागतो. अशा प्रकारची तक्रार आपल्याला स्थानिक नागरिकांनी केलेली. म्हणजे मॉन्सून पूर्व तयारी ऐकलेली होती की एवढे रुपये खर्च केलेले आहेत, त्यासाठी निधी देखील प्राप्त झाला होता. तर ही आहे मॉन्सून पूर्व तयारी. आता मॉन्सून तर चांगला लागलेलाच आहे म्हणा. पाऊस आला की ड्रेनेज तुंबतात, ड्रेनेज वाहू लागतात, रस्त्यावरती पाणी गेलेलं आहे. आणि इथं काहीच नाही, ह्या ठिकाणी आपण बघू शकतोय चक्क एक ड्रेनेजचं झाकण तर पूर्णपणे उघडच आहे. म्हणजे आजूबाजूला लहान पोरं खेळत असतील, जर कोणाला इथे इजा झाली, जर काही त्रास झाला आणि उघडं ड्रेनेजमुळे किडे मकोडे जर झाले, डास झाले, माशा झाला, तर या गोष्टीची जबाबदारी पुणे महानगरपालिका घेणार आहे का? मग प्रत्येक वेळेस दावे करायचे आणि दावे कशा प्रकारे खोटे निघतात किंवा दावे कशा प्रकारे दाव्यांना फाटर मारलं जातं याचं उत्तम उदाहरण आहे. आणि आत्ता जर आपण बघत असू, तिकडनं पाणी वाहत आलेलं आहे पूर्ण रस्त्याभर. हे पावसाचं पाणी नाही आहे, पाऊस पडून गेल्यानंतर रस्त्यामध्ये जे पाणी साचतं ते वेगळं आणि आत्ता जे साचलेलं आहे ते सगळं तिकडनं वाहत आलेलं पाणी आहे आणि सिस्टमॅटिकली फ्लोनी वाहत चाललेलं पाणी आहे, हे आपण बघू शकतोय. आणि त्याच्यामुळे देखील रस्त्यावरती हे पाणी साचलेलं आहे. पाऊस पडलं की वाहतोय ना? पाऊस पडलं की वाहतं. पाऊस पडले की वाहतंय. त्याच्या आधी पण वाहत होतो. हा. ते आले तेवढे 2 क्लीन केले, हा. त्यानंतर काही क्लीन नाही केलं. हा. मग परत आलं, एक दिवस राहते की परत येतंय. मध्ये नागरिकांशी बातचीत करून जाणून घेऊयात की त्यांना नेमकं यावर काय बोलायचं आहे ते. तर आता एक्झॅक्टली ते इश्यू केव्हापासून आणि काय त्रास होतो या गोष्टीचा सगळ्यांना? म्हणजे एवढा घाण वास येतोय ना, जवळजवळ आहे ना, पावसाळ्या होण्याच्या आधी ते पाणी यायला लागले. त्याच्या आधी पण येत होतं पाणी. म्हणजे ते आले, त्यानंतर त्यांनी 2 चेंबर साफ केले, मग परत ते 2 दिवस राहिलं, परत ते पाणी यायला लागलं. एवढा घाण वास येतोय. लोक येतात जातात आणि एवढे जोरात जातात की लोकांच्या अंगावर पाणी उडतं. बरोबर. आणि ते खड्ड्यातून वगैरे दिसत नाही, ते लोक पडते सुद्धा गाडीवर. पुणे महानगरपालिकेची गाडी आल्यानंतर ते नेमकं इथे कशा प्रकारे साफसफाई किंवा आता हे जे आपण बघतो की ड्रेनेज उघडलेलं फुटलेलं आहे, तर ते आल्यानंतर असं काय करतात नेमकं? म्हणजे ते गाडी आणतात, पाईप टाकतात, ते जेवढे काय घाण असेल ते खोदून म्हणजे प्रेशर देतात. म्हणजे ते ना जेवढे घाण असेल ते पूर्ण मोकळं करतात आणि पुढच्या चेंबर मधून तरी पण फुटलेलेच येते. ते येते साफ करतात, 2 दिवस पाणी राहतं, मग ते परत ते निघून हे होतं. मग तुम्ही काय मागणी कराल महानगरपालिकेकडे या गोष्टीची? मोठा पाईप टाकावा लागेल, कारण छोटा पाईप आहे तो, त्याच्यामुळे ना ते उशीनं ती पाईप आहे ना कुरतटलेला आहे. अच्छा. ते लोकांच्या घरामध्ये पाणी जाते आणि त्याच्यात आहे ना मोठा पाईप टाकल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे छोटा पाईप असल्यामुळे देखील असल्या गोष्टी होतात. छोटा पाईप. आता पुणे महानगरपालिकेकडे ह्या गोष्टीची तुम्ही कधी इथली स्थानिक लोक तक्रार घेऊन गेला होतात का? तक्रार नाही घेऊन गेलो, पण त्यांची गाडी येते. अहो, हा, गाडी येते ना, तेवढे 2 चेंबर साफ करून देतात. त्यांनी सगळे चेंबर साफ केले पाहिजे, इकडून त्या पलीकडून पर्यंत सगळे चेंबर क्लीन करा ना तुम्ही. पावसाळ्यापूर्वी जे आपण बघतो की पावसाळ्यापूर्वीची जी स्वच्छता किंवा नाले सफाई झाली होती ती ह्या परिसरात झाली नव्हती का? नाही झाली. नाही झाली. म्हणजे आपण या ठिकाणी बघू शकतोय की पावसाळ्यापूर्वीची नाले सफाई असेल किंवा ड्रेनेज क्लिनिंग असेल, ज्या प्रकारे दावे करण्यात आले होते की नाले सफाई केले जातील, ड्रेनेज सफाई केली जातील, तशा प्रकारे जसे नागरिकांनी सांगितलं की इथे तशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टी घडलेल्या नाही आहेत. परिणामतः पावसाळा सुरू झाला की अशा प्रकारचे रस्ते तुंबतात, ड्रेनेज ओव्हरफ्लो होऊ लागतात. महानगरपालिकेची गाडी तुम्ही सांगितल्यावरती ती का त्यांचं येणं जाणं? नाही, त्यांचं येणं जाणं असतं. हा, आम्ही सांगत नाही, पण ते येतात, बघतात, काम करून जातात, पण परत ते 2-3 दिवसांनी पाणी येतच. तात्पुरतं करून जातात. ते पण कंटाळले, ते पण आहे ना करतात, मेहनत करतात, पण नाही ते सक्सेस नाही होत. तुमच्याही परिसरामध्ये आजूबाजूला अशा प्रकारच्या कुठल्या गोष्टी घडत आहेत का? आम्हाला त्या परिसराचं नाव कळायला विसरू नका आणि या गोष्टीवरती तुमची मत देखील कळायला विसरू नका. आणि पाहत राहा पुणे लोक. मी अंशु काशीद.